सूरज चव्हाण याचं सध्या इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती रील व्हायरल होत आहे। त्याचं फ्युचर त्यांनी ब्राईट केलं। पण मित्रा, सुरुवात कशी केली त्यांनी? टिकटॉकपासून सुरुवात केली होती, यूट्यूबपर्यंत, वेब सिरीज आणि नंतर बिग बॉसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि बिग बॉसमध्ये तो विनर झाला। आता सुरुवातीमध्ये टिकटॉकवरती होता तेव्हा लोकांनी खूप शिव्या दिल्या त्याला, खूप काही वेड्यात काढलं, पण तो व्यक्ती कमेंटकडे लक्ष न देता त्यांनी आपलं काम करत राहिला। नंतर टिकटॉक बंद झाला तरी खचून न जाता तो इंस्टाग्रामवरती आला, यूट्यूबवरती काम करायला लागला। नंतर वेब सिरीजमध्ये आला, वेब सिरीजमध्ये सुद्धा त्याला काही तुटपुंजे पैसे मिळत होते, पण बिग बॉसमध्ये गेला आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला घराघरामध्ये पाहिलं आणि लोकांनी खूप ट्रोल केलं होते त्याला। सोशल मीडियावरती काम करताना कोणी धमकीसुद्धा दिली होती की कंटेंट तयार करू नको। पण जेव्हा तो बिग बॉस विनर झाला आणि त्याला काही प्राईज मिळालं, त्याला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक चांगला बंगला बांधून दिलं आणि सर्व काही 29 नोव्हेंबर 2025ला त्याचं लग्न होतं। लग्नाचं क्लिप एवढे व्हायरल झाले, आता त्यांनी लोकांना विचार करण्याचं भाग पाडलं आहे। तो विद्यार्थी 5 वर्षापूर्वी कसा होता आणि 5 वर्षानंतर त्याचं फ्युचर कसं झालं आहे, तो स्वतः विचार केला नव्हता। तो असं स्वतः बोलत होता की मी स्वतः विचार केलेला होता तर माझं असं फ्युचर सेट होईल। पण त्या व्यक्तीने आपलं कामावर 100% फोकस दिला, त्यांनी आपल्या कामावरती 100% काम केलं आणि लोकांकडे लक्ष न देता आपलं काम करत राहिला आणि लोकांच्या हृदयामध्ये तो बसला आणि लोकांना आवडायला लागला। आज त्याचं फ्युचर ब्राईट आहे मित्रांनो। तर मित्रा, आपलं आयुष्य कधी बदलेल हे सांगता येत नाही, फक्त आपलं काम करत राहायचं, कामावर 100% फोकस द्यायचं आहे। आपण फळाचं ते आपण कधी विचार करायचं नाही, फळ ऑटोमॅटिक मिळेल आपल्याला, फक्त आपण कामावरच फोकस द्यायचं आहे। आपण जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।